नमस्कार. थोडीशी तांत्रिक जुळवाजुळव करण्यासाठी, कारण आपल्याला अतिशय उत्तम रीतीने आरतीताईंचा स्वर आणि शब्द दोन्ही ऐकायचे आहेत, म्हणून थोडासा विलंब झाला आहे, माफ करा. आजच्या 39व्या वर्षातलं अखेरचं पुष्प गुंफण्यासाठी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे अध्यक्ष माननीय संजयजी केळकर, सचिव माननीय शरदजी पुरोहित यांचे आभार मानून मी प्रख्यात गायिका विदुषी आरतीताई अंकलीकर यांचं मनपूर्वक स्वागत करते. बरोबर 1 वर्ष आपण त्यांची वाट पाहिली आहे, तर त्याचं नक्की चीज होईल याची मी तुम्हाला खात्री देते. सुधीर मोघे एके ठिकाणी असं म्हणतात, हा सूर अनाहत येथे, हा सूर अनाहत कोठून आला येथे, हा जिथे तरंगे तेथे गाणे उमटे. हा सूर अनाहत कोठून आला येथे, हा जिथे तरंगे तेथे गाणे उमटे. हा अखंड अविरत अथक वाहतार आहे, हा सूर जणू शब्दांचे हृदगत आहे. हा सूर जणू शब्दांचे हृदगत आहे. खरोखर सुधीर मोघे यांच्या ह्या 4 काव्यपंक्ती आरतीताईंच्या गाण्याला तंतोतंत लागू पडतात. त्यांचा मोकळा सुरेल घुमारेदार आवाज जेव्हा मैफिलीत पसरतो तेव्हा संपूर्ण मैफिलीवर एक चैतन्याचं प्रदान केलं जातं, एक चैतन्याची अभिव्यक्ती त्या मैफिलीमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्या संपूर्ण मैफिलीला इतकं गुंगून टाकतात, त्याच्यावर एवढं गारुड करतात की आज अनेक देशविदेशातले श्रोते त्यांचे निस्सीम भक्त झालेले आहेत असं मी म्हणेन, डोळस भक्त. या बऱ्याचशा जे चाहते आहेत त्याच्यामध्ये अनेक क्षेत्रातले लोक आहेत. गप्पांच्या ओघात त्या सगळ्यांचा उल्लेख येणारच आहे. इथे मी फक्त एका त्यांच्या चाहत्यांचा मुद्दाम उल्लेख करते. आपले माननीय मंत्री आशिषजी शेलार हे वांद्रा मतदारसंघात आरतीताईंचं गाणं तर ठेवतातच, वर त्यांना प्रेमळ आग्रही करतात की मी आल्याशिवाय ताने स्वररंग व्हावा किंवा सुरवरदा राम ही गाणी मी आल्याशिवाय घ्यायची नाहीत. एकेका गाण्यावर आरतीताईंच्या एवढं अलोट प्रेम करणारी मंडळी अख्ख्या विश्वभर पसरलेली आहेत, ह्याच्यात तिळमात्र अतिशयोक्ती नाही. आरतीताईंची गेल्या 50 वर्षाची वाटचाल आहे, ती 4 शब्दात बांधणं फार अवघड आहे, तरी मी अगदी थोडक्यात त्यांचा परिचय करून इथे देणार आहे. वयाच्या अवघ्या 6व्या-7व्या वर्षी गाणं शिकायला सुरुवात केली आणि 9व्या वर्षापासून स्पर्धांमध्ये भागसुद्धा घ्यायला सुरुवात केली, स्पर्धांमध्ये बक्षीसही मिळवायला सुरुवात केली. वयाच्या 20व्या वर्षी प्रॉडिजी इन क्लासिकल म्युझिक ही त्यांची कमर्शियल कॅसेट म्युझिक इंडियाने प्रदर्शित केली. त्यानंतर बरोबर पुढच्याच वर्षी, म्हणजे वय जेमतेम 20चं, पुढच्याच वर्षी आकाशवाणीच्या स्पर्धेमध्ये 3 गायन प्रकारात, शास्त्रीय संगीत, ठुमरी आणि गझल, 3ही गायन प्रकारात एकाच वेळी त्यांनी सुवर्णपदकं मिळवली. अशा भरपूर टाळ्या अजून तुम्हाला मारायच्या आहेत, पण असं खरोखर असा विक्रमच आहे हा एक प्रकारचा. आरतीताईंनी अनेक मैफिली देश विदेशातल्या गाजवलेल्या आहेत. मी अगदी शेलक्या आणि महत्त्वाच्या मैफिलींचा इथे उल्लेख करणार आहे. गुणीदास संगीत संमेलन, डोव्हर लेन फेस्टिवल कलकत्ता, सवाई गंधर्व महोत्सव पुणे, त्याशिवाय मल्हार महोत्सव आणि शंकरलाल फेस्टिवल नवी दिल्ली. आरतीताईंना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांचं घरामध्ये सन्मानाच्या बाहुल्यांनी घर खूप भरलेलं आहे, पण सगळ्यांचा उल्लेख आपल्याला अशक्य आहे. मी अगदी मोजक्याच त्यांच्या पुरस्कारांचा उल्लेख करते. कुमार गंधर्व पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार, गुजरात सरकारचा तानारिरी पुरस्कार, ज्या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं, ओळखलात ना, दे धक्कामधलं उगवली शुक्राची चांदणी, आपल्या प्रत्येकांच्या ते ओठावर रेंगाळतं. त्या गाण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा राज्य पुरस्कार, महापौर पुरस्कार आणि अंतर्नाद आणि संहिता या 2 चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार. अगदी अलीकडे संगीत नाटक अकादमीचा आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणखी एक प्राप्त झालेला आहे. तर अशा
महाराष्ट्र सरकारचा भीमसेन जोशी पुरस्कार, आणखी एक पुरस्कार आणि तो अगदी अलीकडचा जीवनगौरव पुरस्कार आहे. त्यामुळे हां, मी त्याच्याबद्दल तुम्हाला आता प्रश्नच विचारते, कारण तुम्हाला बरेच आणखी पुरस्कारांची नावं घ्यावीच लागतील. मी अगदी मोजकेच पुरस्कार इथे सांगितलेले आहेत. आरतीताई, हे इतके पुरस्कार तुम्ही आतापर्यंत मिळवलेत, जो सुवर्ण पदक तुम्हाला, म्हणजे सुवर्ण पदक म्हणण्यापेक्षा राष्ट्रीय पुरस्कारांनी जेव्हा सन्मानित करण्यात आलं, तो क्षण कसा होता? आणि राष्ट्रपतींनी तुम्हाला गाणंही म्हणायला सांगितलं, तो क्षण तुमच्या मनात ताजा असेल. म्हणजे जेव्हा मला तो पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मी दिल्लीमध्ये होते. खरं माझ्या एका कार्यक्रमासाठी गेले होते मी, आणि माझ्या बालमैत्रिणीच्या घरी मी टी व्ही पाहत बसले होते. आम्ही दोघी भेटलो होतो आणि काहीतरी कार्यक्रम, आणि तेवढ्यात मला कोणाचा तरी फोन आला की तुला राष्ट्रीय पुरस्कार. तेव्हा मला खरं तर राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे काय, चित्रपट संगीतासाठी काही माहितीसुद्धा नव्हतं. मी केवळ माझ्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांमध्ये इतकी व्यस्त होते की चित्रपटासाठी मी गायले आहे, मग त्या गाण्यासाठी मला पुरस्कार मिळू शकतो हे कुठेही माझ्या मनात नव्हतं. आणि अशा वेळेला मला तो फोन आला माझ्या बहिणीचा बँगलोरहून, आणि म्हणाली टी व्ही बघ तू. आणि न्यूज पाहायला लागल्यावर माझं नाव पाहिल्यावर मी एकदम थक्क झाले आणि खूपच आनंद झाला. खरं मला असं वाटतं की अनपेक्षितपणे तो मिळालेला पुरस्कार होता. असं कुठेही माझ्या मनात नसताना मला तो अनपेक्षित असा सुरेख मला धक्का मिळाला. आणि अर्थात आपल्या राष्ट्रपतींच्या हस्ते आपला सन्मान होणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे, आणि मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे होणं अशक्य आहे. त्यामुळे खूप खूप आनंद तर झालाच. प्रत्येक तुम्हाला गाणंही म्हणायला सांगितलं. हो हो, ते कारण त्या संहिता हा जो चित्रपट सुमित्रा भावेंचा, त्या चित्रपटासाठी जेव्हा मिळालं त्यावेळेला गाणं पण म्हटलं. हो, खूप छान. आरतीताई, थोडासा वेगळा प्रश्न मी अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विचारते आपल्याला. प्रत्येक कलाकार आपले विचार व्यक्त करण्यासाठी काही ना काही माध्यम निवडत असतो. लेखक आणि कवी शब्दांचं माध्यम निवडतात, चित्रकार रंग आणि कुंचल्यांचं माध्यम निवडतात, शिल्पकार मृत्तिका निवडतात, मृत्तिकेचं माध्यम निवडतात, गायक सुरांचं माध्यम निवडतो. गायकाला आपल्या मनातले विचार समर्थपणे प्रकट करण्यासाठी सांगीतिक बुद्ध्यांक आवश्यक असतो असं तुम्हाला वाटतं का? प्रश्नच नाही आहे, हवाच. सांगीतिक बुद्ध्यांक हवाच, चांगला EQ हवा, इमोशनल कोशंटही हवाच, आणि मला असं वाटतं की तल्लख बुद्धिमत्ताही हवी, गणित उत्तम हवं. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे, म्हणजे भीमसेनजी नेहमी सांगायचे की आमच्या लहानपणी असं म्हणायचं, अरे काय रे हा बघ हा रामू, त्याला काय अभ्यासात गती नाही आहे, त्याला गाणं शिकवा रे, असं पूर्वी म्हणायचे. पण तसं नाही आहे. मी जे आज माझ्या बरोबरीचे सहकलाकार पाहते, माझे गुरु पाहते, माझ्याकडे शिकणाऱ्या मुली पाहते, तेव्हा ज्यांना चांगली बुद्धिमत्ता आहे, कुशाग्र बुद्धी आहे, ज्यांना अर्थात सांगीतिक बुद्ध्यांक, इमोशनल कोशंट, सगळ्याच भावनिक त्यांचं, आणि एक ओव्हरऑल मला असं वाटतं की तुम्ही गिफ्टेड असल्याशिवाय गाणं न करणं बरं, कारण फार अवघड आहे पुढे गाणं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तर गाण्याचा रस्ता धरावा असं मला वाटतं. अगदी बरोबर बोललात तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टींचं मिलन होतं तेव्हाच एक सच्चा गायक तयार होतो. अशा चांगलं उत्तम बुद्ध्यांक, सांगीतिक बुद्ध्यांक असलेल्या तुम्हाला सुद्धा किंवा तुमच्यासारखे सगळेच जे गायक आहेत ज्यांना चांगला सांगीतिक बुद्ध्यांक आहे, त्यांना ही रियाजाला पर्याय नाही. नाही, रियाज हा करायलाच हवा. मला असं वाटतं कुठलाही विषय आपण जेव्हा निवडतो जीवनामध्ये, त्या विषयामध्ये रमलं राहणं आणि त्या विषयामध्येच खरं तर रमणं हे फारच महत्त्वाचं आहे. रियाज हा प्रचंड महत्त्वाचा अशासाठी आहे की तुमच्या केवळ मेंदूमध्ये गाणं असून चालत नाही. तुमचा उत्तम मेंदू आहे,
तुम्हाला उत्तम गाणं कळतंय, तुम्हाला उत्तम त्याचं जे ॲबस्ट्रॅक्ट डिझाईन आहे. कारण का स्वर हा अत्यंत ॲबस्ट्रॅक्ट आहे. म्हणजे ही इतकी ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे की तुम्ही ते दाखवूही शकत नाही की कुठे आहे. आणि म्हणजे तो समजणं आणि त्या स्वरात स्वर मिसळणं, पहिल्यांदा हीच इतकी अवघड गोष्ट आहे. आणि मग नंतर अनेक स्वरांच्या समूहाने डिझाईन बनवणं आणि ते डिझाईन बनवल्यावर राग शिकणं, मग स्वरांच्या डिझाईनबरोबर तालाचं डिझाईन समजणं, तालाच्या डिझाईन समजल्यानंतर काव्य साहित्याचं डिझाईन समजणं, या तिन्हीची सांगड घालणं आणि त्या सांगड घातल्यानंतर स्वतः स्पॉन्टेनियसली स्टेजवर बसून संपूर्ण जगाचा विसर झाला पाहिजे, पडला पाहिजे. आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्या आपण शिकल्या आहेत त्याच्यामध्ये स्पॉन्टेनियसली नवीन आकृती तयार करून ती अत्यंत समर्थपणे इफेक्टिव्हली पेश करून समोरच्या श्रोत्याची वाहवा मिळवणं. क्या बात आहे. मला असं वाटतं की ह्या एका वाक्यामध्ये रियाज असा ठासून भरलेला आहे. मला वाटत नाही की तुम्ही साशंक आहात कोण इथे बसलेले इथे, की रियाजाला पर्यायच नाही आहे. आणि रियाज हा जर तुम्हाला कष्ट वाटत असेल, तुम्हाला रियाज ही मेहनत वाटत असेल, रियाज हे कंपल्शन वाटत असेल, तर गाणं सोडून द्या. कारण तो व्यक्ती नाही पुढे काही करू शकत. कारण का तो प्रेमाने रियाज झाला पाहिजे. तिथं तुमचं शरीर, मन आणि मेंदू हे तिन्ही हजर पाहिजे. कोणीतरी तुम्हाला कंपल्शन केले म्हणून तुम्ही तिकडे बसलात आणि तुम्ही मध्येच त्या मैत्रिणीबरोबर मी पिक्चरलाच जायला हवं होतं, मी असे विचार येत असतील तर मला असं वाटतं गाणं करू नये. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला परमेश्वरांनी जी टॅलेंट दिलेली आहे त्या अनुसार आपल्याला पुढे ती हॉबी वाढवायला मिळणं आणि अर्थात त्याचं व्यवसायात रूपांतर होणं हे आपसुकच होत जातं. पण हे सगळ्या भाग्याच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे रियाजाला पर्याय नाही. रियाज आणि संगीत साधना याचं उत्कृष्ट विश्लेषण तुम्ही केलं. हे आता 50 वर्षाच्या वाटचालीनंतरचं विश्लेषण आहे. तत्पूर्वी आपण मागे वळून पाहिलं तर त्या छोट्या वयामध्ये तुम्हाला खरंच गाणं मनापासून आवडत होतं, तुम्हाला का करावं असं वाटलं गाणं, आणि इतक्या लहान वयात आपल्या गळ्यातला सूर तुम्ही कसा ओळखलात आणि मग आईवडिलांनी तुम्हाला त्या दिशेने कसं नेलं. मला असं वाटतं की आज मी या व्यासपीठावर बसले आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे माझे अत्यंत सुजाण असे असलेले माझे आईवडील, की ते अत्यंत स्वतः सात्विक, अर्थात तो काळ पण तसाच होता. आत्ताच्या काळातली मी आई आहे आणि माझी आई याच्यात फरक आहे सात्विकपणामध्ये कारण काळ वेगळा आहे. पण दोघांनाही गाण्याची आवड. परंतु आम्ही 3 भावंड. माझा मोठा भाऊ जो मतिमंद म्हणजे स्पेशल नीड्स असलेला, डाऊन सिंड्रोम ज्याला, असा माझा मोठा भाऊ. म्हणजे माझी 19 वर्षाची होती आई तेव्हा झालेला तो. त्याच्यानंतर मी आणि माझ्यानंतर एक भाऊ. माझे आईवडील दोघे इतके मुलांकडे बारीक नजरेने की त्यांना काय आवडते, ते काय चांगलं करू शकतायत, त्यांनी काय केलं पाहिजे. त्यामुळे त्यांचं बुद्धी आणि मन, त्यांचाही बुद्ध्यांक आणखीन EQ हे दोन्ही उत्तम. त्यामुळे त्यांनी अतिशय जवळून आमच्याकडे पाहिलं. माझ्या मोठ्या भावाचा सांभाळ करता करता माझ्या गाण्याची टॅलेंट त्यांनी पाहिली आणि त्याप्रमाणे मला त्यांनी गाणं शिकवलं, माझ्याकडनं रियाज करून घेतला. त्यामुळे त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि मी का गात गेले हा तुमचा प्रश्न. तर मी कुठे या घरामध्ये पाहुणे आले की जसं मुलाला म्हणतात ना, ये ग जरा गाणं म्हणून दाखव, ये जरा कुठला तरी नाच, काहीतरी बडबड गीतं म्हणा, असे जे प्रसंग यायचे तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला माझे आईवडील बडबड गीतं शिकवत नव्हते. अगदी 5-6 वर्षाची असताना मला गाणं शिकवलं होतं, बोल रे पपीहरा, भेटी लागे जीवा.
आणि अशी अवघड अवघड गाणी शिकवत असत मला, आणि ती मी एकदम अशी मस्त म्हणत होते असं मला आता वाटायला लागलं. मागे जेव्हा वळून पाहते मी, आज मी सगळे जेव्हा हे सारेगमा आणि अशी, तेव्हा मध्ये सुरेश वाडकर आणि आम्ही भेटलो तेव्हा सुरेशजी पण मला म्हणाले, अरे आरती हम लोग कितना बढ़िया गाते थे भाई, हमारे टाइम पे तो ऐसा कोई प्रोग्राम नहीं था. मतलब इसीलिए हम इतनी लंबी हम जर्नी करके यहाँ तक पहुँचे हैं. तर मी गात होते, आईवडिलांनी शिकवलेली गाणी, आणि समोरनं मला दाद मिळत होती आणि सगळे म्हणायचे, अरे वा काय छान गाते आरती. मला असं वाटतं नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस. सो माझं गाणं मी गायल्यानंतर समोरच्याला आवडणं, त्यांनी मला दाद देणं, हे जे माझ्या गाण्याचं सक्सेस होतं त्याने मी सक्सीड होत राहिले. आणि मग झोपाळ्यावर तुमची बडबड गीतं चालायची. ती अगदी खूप लहान, ती अगदी मी 4 वर्षाची असेल तेव्हा मी झोपाळ्यावर, अगदी छोटा एक झोपाळा होता आणि शाळेतून आल्यावर 4 वर्षाची मी, पण जवळजवळ 1-1.5 तास माझा रोज कार्यक्रम चाले आणि माझी आई गाणं म्हणून, अनेक गाणी म्हणून घेत असे माझ्याकडून. मला तिच्या पण पेशन्सला खूप जास्त दाद द्यावीशी वाटते. एकतर ती गृहिणी होती, अर्थात हे माझं भाग्य, आमचं सगळ्या माझ्या तिन्ही माझ्या दोन्ही भावांचं आणि माझं भाग्य. आणि ती बुद्धिमान आई माझी, स्वतः ती गोल्ड मेडलिस्ट, टेबल टेनिस चॅम्पियन कर्नाटकाची त्यावेळेची, आणि त्यामुळे ती अतिशय पेशंटली माझी गाणी ऐकून घेत असे. आणि तेव्हा तिला कळलं असावं की मला गाण्यात रस आहे आणि मी बऱ्यापैकी गाऊ शकेन. त्यामुळे मला तिने कधी सोपी गाणी शिकवलीच नाहीत, मग अवघडच गाणी, अशीच गाणी शिकवली की ज्या गाण्यांचा 100 वेळा ती गाणी म्हटल्याशिवाय आपण म्हणू शकत नाही. एखादं सोपं म्हणजे असावा सुंदर, हे मी कधी आयुष्यात म्हणाले नाही, आजच म्हणाले पहिल्यांदा. त्यामुळे गाणं सुंदर आहे, ते मला त्या गाण्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे, अजिबात मला असं म्हणायचं नाही. प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे त्यांनी गाणं म्हणावं. प्रत्येकाला किती उडता येते हे माहिती असलं पाहिजे. आधी त्याला कळण्याआधी त्याच्या आईवडिलांना, त्याच्या पालकांना कळलं पाहिजे. त्यांनी त्याला सांगितलं पाहिजे की तुला किती उडता येतं, आणि मग आपल्या पंखामध्ये छान भरारी घेऊन मस्त उडलं पाहिजे. कुठेही त्या किती उडता येतंय ह्याला म्हणजे ते कमी सुद्धा आईवडिलांनी सांगता कामा नये आणि ओव्हर पण सांगता. हल्ली कधी कधी काय होतं की मुलांच्या कुवतीपेक्षा त्यांना जास्त चढवलं जातं, त्यांनी सुद्धा प्रॉब्लेम होतो. कमी सांगितलं तर डिफिडन्स येतो, जास्त सांगितलं तर ओव्हर कॉन्फिडन्स येतो. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की चांगले आई वडील मिळण्यासारखं दुसरं भाग्य चांगलं नाहीच आहे. तुम्ही आरतीताई खरंच इतक्या भाग्यवान आहात की वारशाने वस्तू मिळतात, वास्तू मिळतात आणि संस्कृती मिळते. तुम्हाला वारशाने ही गायन संस्कृती मिळाली, हे तुमचं खरंच भाग्य आहे. खरंय, खरं, नक्की, अगदी खरं. आणि मला तुमचं कौतुक ह्यासाठी वाटतं की त्या लहान वयात सुद्धा तुम्ही बेधडक स्पर्धांमध्ये भाग घेत होतात. तुमचे आई वडील तुम्हाला नेत होते आणि त्याची वडील स्वतः तयारी करून घेत होते. तर ही तयारी स्पर्धांची तुम्ही कशी करत होतात? आणि गोव्याला जे आईबरोबर तुम्ही गेलात ते मैफिलीला की स्पर्धेला, की त्यांच्या आयोजकांची जरा गडबड झाली? तर गमतीदार किस्सा आहे, ऐकूया. आधी मी स्पर्धांचं सांगते की बेधडकपणा हा सुद्धा म्हणजे टॅलेंट जेव्हा असते ना तेव्हा तुम्हाला चांगला गळा पाहिजे, चांगला त्या गळ्यातून सुंदर गाणं येण्यासाठी समज, ते गाणं आधी समजलं पाहिजे, सुराची समज पाहिजे, ताला तसा चांगला उत्तम मेंदू पाहिजे. टॅलेंटमध्ये अनेक गोष्टी आहेत की चांगला मेंदू, चांगला गळा, EQ जसं मी म्हटलं तसं स्वभाव वैशिष्ट्य पण काही लागतात. मला असं वाटतं की एक परफॉर्मर होण्यासाठी तुम्हाला एक बेधडकपणा लागतो की तुम्हाला स्टेजवर जाऊन बिलकुल स्टेज फ्राईट नाही पाहिजे. नाही तर काही वेळेला आपण पाहतो अनेक वेळा की कधी स्टेजवर जाण्याची संधी नसते मिळाली किंवा कधी मौका नसतो आलेला, त्यावेळेला भीती वाटते. पण लहानपणापासूनच हे व्यासपीठ मिळत गेलं, रंगमंच मिळत गेला की तो बेधडकपणा तसाच राहतो, वाढत राहतो. आणि त्यामुळे तो पण स्वभाव वैशिष्ट्य मी जसं म्हटलं तसं तळमळ आणि एक आपल्याला जिद्द हे पण लागतं. की मला आता जाहल्या काही चुका हे गाणं मी 8 वर्षाची असताना मला जाहल्या काही चुका ह्या गाण्याचा अर्थ काही कळत नव्हता अजिबात. सूर तुम्ही ऐकलं असेल ना गाणं, जाहल्या काही चुका, इतकं अवघड आहे ते गाणं आणि लताबाईंनी गायलेलं.
आणि ते गाणं आधी मला आई बाबा माझे जवळपास 40-50 वेळा ऐकवत असत. त्याच्यानंतर एक 200-300 वेळा माझ्याकडनं म्हणून घेत असत. 200-300 वेळा कमीत कमी, म्हणजे अगदी कमीत कमी मी हे सांगते. आणि म्हणजे ते प्रत्येक ताररा ताररा ता, ती प्रत्येक जागा नीट आली पाहिजे. त्याचं स्कॅनिंग करून ती जागा, त्याची सगळी स्वरावली अशी पसरून स्लो मोशन करून, आणि ती जागा खटका हरकत ती चांगली आली पाहिजे. शब्दोच्चार चांगले आले पाहिजेत आणि भाव असायला हवा त्याच्यामध्ये, एक्सप्रेशन असायला हवं. मला त्या शब्दांचे अर्थ कळत नव्हते, परंतु त्या शब्दाला दिलेली चाल इतकी साजेसी होती त्या शब्दाला की त्या स्वरातनं आलेला जो अर्थ होता तो मी समजून गात असे. हे मला आता मी मागे वळून पाहते तेव्हा माझ्या लक्षात येतं. त्यामुळे ह्या तुम्ही ज्या गोष्टी स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायला लागले ती माझ्या आईवडिलांमुळे, कारण ते म्हणायचे की, आणि जसं तो मण्यांचा डबा तुमचा, हो बाबा घेऊन बसत असत. मण्यांचा डबा, एक स्टीलचा डबा आणि हिरवे मणी होते छोटे छोटे, आणि एकदा म्हणजे ही छोटी तान मी म्हटली, अशी एक मोठी छान पेचदार तान, आणि ती म्हटल्यावर एकदा म्हटली की मणी बाबा ह्या डब्यातून तिकडे टाकत असत, आणि तो डबा संपूर्ण रिकामा होईपर्यंत ती मला तान म्हणायला लावत असत. आणि असे किती मणी मी मोजले नाहीत, कारण मला खूप राग यायचा बाबांचा. मला असं वाटायचं की ते मणी टाकून द्यावे. 400 ते 500 मणी असं त्या म्हणायला होत्या एकदा. त्यामुळे तेवढे मणी मला अगदी, पण त्या बाबा रियाज करून घेत, आई रियाज करून घेत असे, स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. साधना सरगम आजची जी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आहे तिच्याबरोबर मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला, आणि ती आणि मी, कधी तिचा पहिला नंबर येत असे, माझा दुसरा नंबर येत असे, कधी माझा पहिला. आणि ती 5 वर्षाची असताना, 5 वर्षाचं वय केवढं असतं हो, त्या काळाचा 5 वर्षाचं वेगळं होतं, आणि आजची जी चुरू बोलणारी 5 वर्षाची मुलं तुम्ही घेऊ नका, आताची 2च वर्षाची घ्या मुलं. तेव्हा 5 आणि आजचा 2. तर ती 5 वर्षाची साधना पहिल्यांदा मला जेव्हा आईवडील स्पर्धा ऐकायला घेऊन गेले होते, भाग घेण्याआधी मी ऐकायला गेले, तेव्हा साधना तिचा डोकं त्या तानपुऱ्याच्या भोपळ्याच्या खालीच होतं, त्याच्या वर पण पूर्ण येत नव्हतं, असं नुसतं तिचं नाकाच्या वरचं दिसायचं, आणि ती तानपुरा वाजवत खयाल गात असे. साधारण 12 मिनिटाचा विलंबित खयाल, म्हणजे धा धिन धिन, ही लय तबल्याची, धादिन दिंदा दा, ही लय नाही, ही अशी खेळकर लय असते ती नाही. विलंबित लयीमध्ये साधना 5 वर्षाच्या वयामध्ये आलाप ताना बोल आलाप घेऊन खयालाचं प्रस्तुतीकरण करत असे. आणि तिला बघून का नाही मी प्रोत्साहित होणार सांगा, कारण मी पण, माझ्यामध्ये पण जिद्द होती, मी पण बेधडक होते, माझ्यामध्ये टॅलेंट होती, आणि मला साधनासारखंच उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं. मी म्हटलं मला ह्याच्यासारखं गायचंच आहे. आईला मी म्हटलं मला साधनासारखं आलंच पाहिजे गाणं. तो एक ड्रायव्हिंग फोर्स असतो. एक्झॅक्टली. त्यामुळे साधनाचा रोल हा माझ्या जीवनात खूप मोठा आहे. जितके माझे गुरु मोठे आहेत तेवढी साधना मोठी आहे. आता तुम्ही गुरूंकडे आलाच आहात, तर पहिला गुरु आमच्या दूरदर्शनच्या निर्मात्या विजया जोगळेकर धुमाळे. तर आपण त्यांच्यापासून सुरू करूया. त्यांनी काय शिकवलं, आणि त्याच्या आधी तुम्ही मला गोव्याचा किस्सा, तो पण इंटरेस्टिंग आहे. माझी सुरुवातीची मैफल होती. मी आणि आई, पु ल देशपांडे यांनी माझं गाणं ऐकलं, कारण मला जेव्हा केसरबाई केरकर स्कॉलरशिप मिळाली तेव्हा ते तिथे डिरेक्टर होते NCPAमध्ये, आणि गोव्याला त्यांच्या काही ओळखीच्या संस्था होत्या, तर तिथे त्यांनी माझं गाणं ठेवलं. प्रफुल्ला डहाणूकर पण या मोठ्या चित्रकार, त्या पण त्या कमिटीवर होत्या. आणि मी आणि आई त्यावेळेला बसने, AC बसमध्ये पहिल्यांदाच गेले होते. मी AC बसमध्ये अशी बसून आई आणि मी आम्ही गेलो, आणि गोव्याला, आणि मी जीन्स वगैरे घातले होते, आणि टी-शर्ट जीन्स, आणि माझी आई साडीच नेसत असे, ती साडीमध्ये. आणि आम्ही उतरलो. आम्हाला तिथले जे प्रफुल्ला डहाणूकरचा भातचा आम्हाला न्यायला आला, म्हणजे साधारण त्याचं एक वय असेल, 30 वर्षाचा होता. आणि आई आणि मी आम्ही उतरलो बसमधनं. मग तो म्हणाला, मग संध्याकाळी गाणं आहे, मग बोलायला लागला.
आणि मी विचार करते हा माझ्याशी बोलतच नाही आहे, माझ्या आईशीच बोलतोय सारखा. माझ्या मनात आलं, अरे गाणं माझं आहे, मलाच विचार ना, तानपुरे कसे पाहिजेत, वाजवणारे पाहिजेत का, आणि काय मग संध्याकाळी 6चं गाणं आहे मग 5ला याल का. मला प्रश्न एकही विचारत नाही आणि आईलाच सगळे विचारतोय. मी आईला म्हटलं, अगं काय करतो, मला का नाही गं विचारत आहे, तुलाच काय सगळं विचारतोय. मग त्यांनी काय मग त्याने विचारलं काय झालं, तर नाही आई म्हणाली, आणि मी विचारते की तिला का प्रश्न विचारत नाही. अहो नाही माझ्या आईकडे बघून म्हणत, तुमचं गाणं आहे ना म्हणून मी तुम्हालाच विचारतो आहे. तर ते मला, हो माझं गाणं नाही आहे. मग म्हणाले, तुम्ही आरती अंकलीकर आहात ना, असं माझ्या आईला विचारलं. नाही मी आरती अंकलीकरांची आई आहे, ह्या आरती अंकलीकर आहेत जीन्स घातलेल्या. त्यामुळे त्यांना त्या काळात सुद्धा पहा की जीन्स घातलेली 18 वर्षाची मुलगी ही शास्त्रीय संगीत गाणं हे थोडं वेगळं चित्र वाटत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या शास्त्रीय संगीताची महती पहा की पोशाख बदलला पण संगीत आवडतंच आहे. आता ह्याच्या पुढच्या पिढीला सुद्धा आवडते. त्याच्यामुळे अगदी 9वारी टू 5वारी टू पंजाबी ड्रेस टू जीन्स टू आता शॉर्ट्समधल्या पण माझ्या शिष्या आहेत. पण शास्त्रीय संगीत सगळ्यांना आवडते आणि ते टिकणारच आहे. देश बदलला तरी शास्त्रीय संगीत टिकणार आहे. आणि मला ह्याच नोटवर मला एक गोष्ट सांगायची आहे. पंडित C.R. व्यासांनी त्या काळामध्ये तेवढ्या लहान वयामध्ये सुद्धा त्यांना गंधर्व कुमारी म्हणून संबोधलं होतं. हो ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. वसंतराव देशपांडे त्यांनी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात यशवंत देवांनी, परवा लता विंझेशी मी बोलत होते तर ती म्हणाली की यशवंत देवांकरच्या गुरुपौर्णिमेमध्ये मोठे दिग्गज कलाकार आले होते आणि ती म्हणाली, अगं माधुरी, त्या संबंध मैफिलीवर जर कोणाचा असा एक छान छाया असेल तर ती फक्त आरती त्यांची होती. कारण त्या खूप लहान होत्या त्यावेळेला. मला वाटतं वसंतरावांनी पण तुमचं खूप त्या काळात कौतुक केलंय. हो त्या दिवशी काय झालं होतं, नाट्यदर्पण रजनीमध्ये वसंतराव देशपांड्यांचा सत्कार झाला. म्हणजे मला वाटतं त्यांना 60 वगैरे पूर्ण झाले असतील. आणि त्यानंतर माझा कार्यक्रम म्हणजे मी सजना का धरीला परदेस अशी 2-3 नाट्यगीतं गाणार होते. आणि मी जेव्हा गोविंदराव पटवर्धन हे फार मोठे हार्मोनियम वादक, आपल्या ठाण्याचे एक डॉक्टर विद्याधर ओक म्हणून आहेत, त्यांचे ते गुरु. आणि डॉक्टर विद्याधर ओकांचं पण सांगण्यासारखं, लहानपणी माझी ही जी झाल्या काही चुका वगैरे, भेटी लागे जीवा, मग पहा टाकले पुसुनी डोळे, ही काही गाणी पहा माझ्या एवढ्या लहान वयामध्ये मला शिकवली की एका जवानाच्या बायकोची ते मनोगत आहे की पहा टाकले पुसुनी डोळे, गिळला मी हुंदका, रणांगणी जा सुखे राजसा, परतून पाहू नका. हे शब्द मला त्यांनी 9 आणि 10 वर्षाचे आणि हृदयनाथ मंगेशकरांची चाल लताबाईंनी गायलेली इतकी अवघड आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कटामध्ये सामील होता डॉक्टर विद्याधर ओक. त्याच्यामुळे कोणी त्याला ओळखत असेल तर जरूर सांगा. विजयाताई जोगळेकर तुम्ही आता म्हणालात तसा विजयाताई, विद्याधर ओक आणि माझे आई वडील हे चौघे रिंग मास्टर म्हणून मला अशी अवघड गाणी निवडत असत आणि मला गायला लावत असत. त्यांनी तुमच्यातला सांगीतिक बुद्ध्यांक आणि हे शोधला होता, ओळखला होता असं मला म्हणायला. ओळखला होता आणि त्यांना म्हणजे वाढवावा ह्याची पण गरज वाटत असावी बहुतेक, त्यामुळे ते तुम्हाला रिंग मास्टर सारखे हे करत होते. त्याच्यानंतर माझे वडील प्रचंड फार म्हणजे फार कडक होते. मला घरी आले ऑफिसमधनं की म्हणायचे रियाज केला का, आणि कडक म्हणजे फक्त कडक होते. त्यांचं प्रेम हे खूप नंतर दिसायला लागलं. ज्या काळात दिसायला हवं त्याच काळात, म्हणजे जेव्हा शिस्त हवी तेव्हा त्यांनी केवळ शिस्त. घरी आले की विचारायचे रियाज केलाय का. मग मी कधी शाळेचा अभ्यास असायचा. माझी आज बालमैत्रीण शाळेची इथे बसलेली आहे धनश्री केतकर, त्यांनी पण माझं अगदी लहानपणापासून गाणं ऐकलेलं आहे, 1ली 2री पासून ऐकलेलं आहे. मी म्हटलं कधी अभ्यास असायचा, मग मी काही बोलायचं नाही. आई म्हणायची नाही आज तिने रियाज नाही केला, जरा आज तिला अभ्यास होता, रियाज नाही केला, आज जेवायचं नाही. मग रियाज केला नसेल तर जेवायचं नाही, आणि जेवायचं असेल तर आता रियाजाला बसायचं आणि तुझा जो ठरवलेला रियाज आहे तो झाल्यानंतरच जेवायचं, आणि झाला नाही तर नाही जेवायचं.
एकदम सरळ होतं. आणि असं 2-3 वेळा झाल्यावर जर तिसऱ्या चौथ्यांदा परत मी म्हटलं रियाज झाला नाही, तर आमच्याकडे एक छडी होती, त्यांनी छडीचा मार मिळायचा. आणि तो अर्थात मिळायचा म्हणजे 1-2 वेळा मिळाल्यावर मी शहाणी झाले, नको बाबा मार, त्यापेक्षा रियाज केलेला बरा असं. पण माझे बाबा तसे जर नसते ना, तर मी आज इथे असते का? नसतेच ना. त्यामुळे मी आराम केला असता, मी आपलं अभ्यास करत राहिले असते, माहिती नाही दुसरीकडे काय केलं असतं मी, पण इथे तर नक्कीच नसते. पण त्याच्यामुळे माझ्या बाबांसाठी जरूर टाळ्या वाजवा. नाही, आणखी एक त्यांचीच आठवण की त्यांच्या आजारपणात ते तुम्हाला वारंवार विचारत होते की तू रियाज करते की नाही. आता अगदी म्हणजे माझी आई सुद्धा अजून सुद्धा मला, मी कार्यक्रम खूप असे करून आता जसे गेले आता अनेक दिवस माझे रोज इकडे कार्यक्रम, तिथे जसं काल अयोध्येहून आलेल्या आहेत आपल्याकडे ठाण्याला थेट रामाचा आशीर्वाद घेऊन आला. बोला. पण असा कार्यक्रम करून गेले की आई मला म्हणते की हा कार्यक्रमाचं वगैरे ठीक आहे, पण रियाज किती करतेस तू हे मला सांग. त्यामुळे रियाज केलाच पाहिजे. आणि जसं मी मगाशी सुरुवातीचा प्रश्न जो होता की आपलं मन, बुद्धी आणि गळा ह्याचं जे एक नातं एस्टॅब्लिश होतं ना, ते तसंच राहण्यासाठी गाता गळा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. असं नाही की मी गाण्यावर रियाज सोडलाच आणि नुसत्या मैफिली करत राहिले, नाही होणार ते. कारण ते मन, आपल्या मनात उत्तम विचार आले पाहिजेत, सर्वोत्तम विचार आले पाहिजेत, आणि ते विचार गाण्यासाठी गळा पण सर्वोत्तम तसाच वळला पाहिजे, फिरला पाहिजे, मन स्थिर असलं पाहिजे, पण मन वेगाने पण चाललं पाहिजे. असं खूप ते डायनॅमिक्स खूप वेगळे आहेत शास्त्रीय संगीताचे, त्याच्यामुळे रियाज करायला लागतो. रियाज आणि गाता गळा ठेवण्यासाठी जे काही आरतीताई सांगतायत त्या सगळ्या इतकंच गुरूंचंही महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे वसंतराव कुलकर्णींकडे तुम्ही शिकत होतात, आग्रा ग्वाल्हेर घराण्याची गायकी, त्याच्यानंतर पुढेही तुम्ही दिनकर गायकिणींकडे शिकलात. इथे ठाण्याशी त्यांचा ऋणानुबंध जुना आहे, पंडित उल्हास कशाळकरजींकडे त्या येत होत्या. त्यामुळे ह्या सगळ्या गुरूंकडनं तुम्ही काय वेचत गेलात? प्रत्येक गुरुकडनं मी स्वतः म्हणजे मला शोधत गेले. खरं म्हणजे मला असं वाटतं की गुरु काय करतो की माझ्याशी ओळख करून देतो की माझ्यात काय आहे चांगलं, मी काय चांगलं व्यक्त करू शकते, आणि मला काय करायचं आहे, आणि मला काय हे करण्यासाठी मी काय केलं पाहिजे. हा जो सगळा प्रवास आहे ना, ह्या प्रवासाची मला असं वाटतं की गुरु ओळख करून देतो. गुरु आपल्याला सांगतो की तू हे चांगलं आहे, म्हणजे नकळतपणे की हे तुझ्याकडे चांगलं आहे, पण तुला हे आलं पाहिजे, हे नकळतपणे त्यांच्या गाण्यातनं आपल्याला कळतं, आणि तसं गाण्यासाठी तुला काय करायला हवं आहे. हा आपला प्रवास जो आहे, आपला रस्ता, ते आखायला लागतात, आणि असे आखून देतात रस्ता, आणि त्याच्यावर आपल्यालाच चालायला लागतं. गुरु काय तिथे बोट धरत नाही, तिकडे फक्त रस्ता आखून देतात आणि सोडून देतात. त्याच्यामुळे मला गुरुजींनी जर काय शिकवलं म्हणाल तर आग्रा घराणे, माझे वसंतराव कुलकर्णी हे पण मला असं वाटतं की मी थोडीशी द्वाड अशी मुलगी असल्यामुळे मला सगळे कडक मंडळीच भेटली. ती मला असं वाटतं निसर्गाची सगळी योजना आहे की ही द्वाड मुलगी आहे, हिला जरा चांगली छडीवाले लोकच पाहिजेत बरोबर. त्यामुळे बाबा माझे तसेच, माझी आईसुद्धा घाऱ्या डोळ्यांची, अगदी माझ्याकडे ती काही मारत वगैरे नसे, पण अगदी असे डोळ्याने आमच्याकडे पाहत असे, आणि तिने असे डोळ्याने एका कटाक्ष टाकला की घाबरत असे मी. आता नाही घाबरत मी, पण तेव्हा घाबरत असे. आता ती मला बिचारी घाबरते. या सगळ्या गुरूंनी केवळ डोळ्यांनी म्हणा तुम्हाला दटावून किंवा काही, हे सगळा प्रवास गायनाचा चालू आहे. आणि वसंतराव आमचे कुलकर्णी जे आहेत ते बोलत पण नसत जास्त, अगदी मितभाषी होते. फक्त पण 9चा क्लास असे आणि 9 वाजून 1 मिनिटाने गेलं तर मात्र म्हणत असत, सम कितव्या मात्रेवर असते, सम पहिल्या मात्रेवर असते. मग 1/4 मात्रेवर आले तर सम आहे का? नाही. मग 9चे 9 वाजून 1 मिनिट का झालं? वेळेचं महत्त्व तुम्हाला कळलंच पाहिजे की धातेन तेंदा त्रकधेन धेंदा इकडेच सम आहे. धातेन तेंदा त्रकधेन धेंदा अशी नाही आहे ना सम धातेन तेंदा त्रकधेन धेंदा तिकडेच पाहिजे. त्यामुळे 9 हे 9लाच वाजले पाहिजेत आणि क्लासला 9लाच आलं पाहिजे. आणि मग 9चा क्लास गाठण्यासाठी
आणि तोही किशोरीताईंचा. मग काय व्हायचं, परत उदयजींना पण सोडून द्यायचं 9 वाजता. आपण ते किशोरीताईंच्या क्लासला आलंच पाहिजे. मी आता मला तुमच्या ह्या मुलाखतीमुळे कळतंय की निसर्गाने केलेली योजना सगळ्या कडक लोकांची, बरोबर आहे. ताई पण तशाच होत्या आमच्या. त्या पण संदर्भात मी तुम्हाला विचारलं. त्या पण वेळेच्या अत्यंत म्हणजे त्यांना पण वेळ अजिबात 9 म्हणजे 9 वाजता चालू पाहिजे क्लासला. त्यांची शिस्त तर दांडगीच होती. म्हणजे साडी नेसून यायची. त्यावेळेला तर मला 18व्या वर्षी मला काही साडी नेसता यायची नाही, पण कंपल्सरी होती साडी. मग आमचे वसंतराव कुलकर्णी बांगड्या घालायला लावायचे की टिकली कुंकू लावूनच यायचं. असे काही काही त्यावेळेचे काही काही रूल्स होते त्यांचे. आणि आता किशोरीताईंकडचा अनुभव आम्हाला ऐकायचा आहे तुमचा. फार जबरदस्त अनुभव आहे तो. मला असं वाटतं की सगळ्या लोकांनी इथे ऐकलाच असेल. किती लोकांना माहिती आहे मी किशोरीताईंकडे घेतलेला अनुभव. आता माझी शिष्या वगैरे सोडून नाही माहिती कोणालाच. मी त्यांना किती ऐकायची उत्सुकता आहे बघा. आणि ऐकला असेल तर मी पुनरुक्तीत पण आनंद आहे, कारण तो आता त्यांच्याकडनं थेट ऐकायला मिळेल. नाही मग कारण तो अनुभव असा होता, मी त्यांच्याकडे जितकी वर्ष शिकले त्यांच्याकडे तो हा अनुभव मला रोज येत असे. किशोरीताई ह्या काय होत्या की त्या आणि संगीत हे वेगळं नव्हतंच. त्या म्हणजे कसं होतं की बहुतांशी गायक हे स्टेजवर गायक असतात, रियाज करताना गायक असतात, इतर वेळी ते गायक नसतात, किंवा इतर वेळी त्याचा म्हणजे इतर वेळी ते आई असतात, इतर किंवा सून असतात, वेगळे वेगळे रोल. किशोरीताई ह्या कायम संगीतामध्ये डुबलेली व्यक्ती होत्या 24 तास. त्यांचं वेगळं असं व्यक्तिमत्वच नव्हतं. त्यामुळे त्यांचा जो एक ऑरा होता, आम्ही जेव्हा तिथे जात असू, मी आणि तेव्हा रघुनंदन पणशीकर दिल्लीची एक शिष्या असत असे, आणि एक अतिशय असा पावसामध्ये असं कबूतर भिजल्यावर कसं दिसतं, तुम्हाला कबुतराचं पिल्लू पाहिलं असेल ना, तसा एक अतिशय घाबरलेला तबला प्लेयर बसलेला असायचा की आता किशोरीताई येणार आणि मला ठेका वाजवायचा आहे, आणि तो असा घाबरून बसलेला असे तिथे. आणि आम्ही स्वरमंडल तानपुरे मिळवत असू तिथे, आणि आम्ही पण सुंदर तानपुरे मिळवत होतो. कारण मला असं वाटतं की त्यांची वाटणारी भेटी, त्यांचा वाटणारा दरारा, त्यांचा वाटणारा आदर त्यांच्याविषयी, हा जर काय आमच्या मनावर परिणाम करत असेल तर आमचं मन एकाग्र करत असेल. मला असं वाटतं की मनामध्ये उठलेले प्रत्येक तरंग ना आपल्याला खूप खूप सारे फायदेशीरच असतात, त्याच्याकडे आपण जर डोळसपणे पाहिलं तर. त्यामुळे मला असं वाटतं की ती एकाग्रता जी आमची होत असे की आता ताई इथे ह्या खोलीमध्ये येणार आहेत आणि मी लावलेला तानपुरा त्या ऐकणार आहेत, आणि त्यानुसार माझा हा तानपुरा इतका स्वरात असला पाहिजे, आणि त्याच्यासाठी माझा जो फोकस झालेला असे तो इतका उच्च दर्जाचा असे, त्यामुळे तो तानपुरा उत्तमच मिळवला जाईल. स्वरमंडल रघु मिळवत असे, मिळवणी म्हणजे जुळवत असे थोड्या. आणि आम्ही तानपुरे असे छेडायचो की आम्हाला सुद्धा जगाचा विसर पडे. तानपुऱ्याचं जे विश्व आहे ना, तानपुऱ्याचा जो नाद आहे, तो जो झंकार आहे, तो त्याच्याशी जर तुम्ही एकरूप होऊ शकलात तर हे जग तुम्ही विसरू शकता. तुम्हाला गाण्याची गरज नाही खरं तर. नुसता केवळ तानपुरा आपण खूप वेळ ऐकू शकतो. आणि आम्ही तानपुरा छेडत बसलेलो असायचो की आता ताई येतील, आणि मग बाजूच्या देवघराचा असा घंटानाद येत असे की आम्हाला लक्षात यायचं की आता ताई येणार. आणि ताई दरवाजातून त्या आत आल्या की आम्हाला असं तिरुपतीचा जसा दरवाजा उघडल्यावर सकाळी होतं ना की आपण खूप गर्दी करून जातो, आणि तो दरवाजा तो तिरुपतीचा गाभाऱ्याचा उघडल्यानंतर ते दर्शन झाल्यावर अगदी डोळ्यात पाणी. तर आम्हाला असं ताईंचं दर्शन झाल्यावर असं वाटायचं क्या म्हणजे देव दिसल्यासारखंच वाटत असे. आणि अत्यंत साधी सुती साडी त्यांची, अत्यंत साधी, आणि नुकत्याच आंघोळ करून आलेल्या असायच्यात, त्यांच्या गंध असायचं बोटांवर, तीच जुनं त्यांचं 40-50 वर्षापूर्वीचं घड्याळ. काहीही कुठलीही दिखावा त्यांच्या कधीच नसे. म्हणजे त्या स्टेजवर गायला बसत तेव्हासुद्धा मी कधी पाहिला नाही. येऊन बसत त्या तानपुरा छेडत, आणि त्यांच्या तानपुरा छेडण्यावर ना आम्हाला कळत असे की सुंदर मिळालं आहे. मग स्वरमंडल छेडायला लागत आणि यमन राग सुरू करत. मग सुरुवातीला आम्हाला लक्षात यायचं की अरे हां, नी रे म रे ग
गरे मधसा रे पारे गणी ग सा. स्वरांना आम्ही फॉलो करत असू. हा नी चाललाय, हा आता गंधारचा आलाप आहे, हा मध्यमाचा आलाप आहे. सुरुवातीला आम्हाला कळायचं की हे असं चाललेलं आहे, पण काही मिनटं झाल्यावर एक 5-7 आवर्तनं झाल्यानंतर लक्षात यायचं की मी तर नाहीच आहे, मी नाही, इकडे रघु पण नाही आहे, मी यमन झालेली आहे. रघु यमन आहे, किशोरीताई यमन आहेत, आणि हे जग म्हणजे यमन आहे. असा अनुभव हा प्रत्येक वेळी आम्ही ताईंसमोर बसत असू तेव्हा होत असे. आणि कधी ते आम्हाला यमन करत असत, कधी आम्हाला मालकंस बनवत असत, कधी आम्हाला नायकी कानडा करत. त्यामुळे त्यांच्या समोर बसल्यावर त्या जो राग गात तो राग आम्हाला होता येत होतं. मला असं वाटतं की ते जे देहभान विसरून, तहान भूक विसरून, स्वतःला विसरून आपण जर तो राग होऊ शकलो तर किती उत्तम होईल. त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्यातलं जे ग्रामर आहे, त्यातलं जे व्याकरण आहे गाण्याचं, त्यापेक्षा काहीतरी अनमोल असं आहे, आणि ते गवसलं पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. असं ताईंनी असे अनुभव त्यांच्याकडचे, म्हणजे खरं हा शब्दच संपतात इतका तुमचा अनुभव दैवी आहे खरोखर. खरं. पण व्यवहारातलंही थोडंसं विचारावं असं वाटतं म्हणून विचारते. इतकं दैवी गाणं ऐकल्यानंतर 2 गोष्टी होऊ शकतात आरतीताई. एक, आपण इथे नाही पोचू शकत, ह्या विचारांचं दडपण येऊन थोडंसं डिप्रेशन येऊ शकतं, किंवा मला इथे पोचायचंय असं स्वतःला आपण टार्गेट देतो. म्हणजे दूरदर्शनचा तो लाल लाईट चमकताना दिसला ना की मी येता जाताना स्वतःला सांगायची मला इथे पोचायचं आहे, आणि नंतर आपण खरंच पोचतो. तर तसं असं दैवी गाणं ऐकल्यावर मला तिथे पोचायचं आहे असं तुम्हाला टार्गेट दिलं की एका टप्प्यावर तुम्हाला पण एक प्रकारचं नैराश्य आलं की नाही इथे नाही पोचू शकत मी. नाही, नैराश्य रोज येत असे. रोज मी घरी येऊन रडत असे. अगदी मला ताईंचा 9 ते साधारण 1 पर्यंत क्लास असे, आणि 1 वाजता निघून मी बसनी घरी येत असे. ती येताना म्हणजे रडायला सुरुवातच होत असे, आणि घरी आल्यावर आई समोर ताट ठेवत असे. पण कित्येक वेळेला मी नुसती रडून असे 2-4च घास खाल्लेले आहेत. बहुतेक त्यामुळेच थोडी जरा बारीक बरेच वर्ष होते. आता खूप जेवते वाटतं. पण त्यामुळे रडणं आणि नैराश्य हा पण प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. मला कुठली नेगेटिव्ह जे इमोशन आहे ना ते महत्त्वाचं आहे आपल्या प्रवासामध्ये. त्यामुळे तेव्हा नैराश्य येत असे. पण परत रियाजाला बसलं, जरा 2-4 आवर्तनं उत्तम आली, छान ताना आल्या की असं वाटायचं अरे अगदीच ताईंसारखं नाही तरी थोडं तरी आपल्याला येईल की. जमतंय चला गाऊया. म्हणजे त्या नैराश्याने गाणं सोडावं असं वाटलं नाही ताईंकडे. पण ताईंकडे जाणं मी काही कारणाने जेव्हा थांबवलं त्यानंतर मात्र मला खूपच जास्त नैराश्य आलं. म्हणजे एकतर ताईंची वाटणारी ओढ, आणि ताई ज्या कडक होत्या ना त्यांचा त्या कुठेतरी त्याचा एक असर आत होत असे. आणि मला आठवतं एका कार्यक्रमाला ताईंकडे मी जाणं थांबवल्यानंतर काही आठवड्यानंतर माझं गाणं होतं, आणि मला गायला संध्याकाळी गायचं होतं. आणि मी सकाळी उठल्यावर आईला म्हटलं आई मी नाही गाणार आज संध्याकाळी, मला बरं वाटत नाही. तर मला म्हटलं का नाही, गा ना, तू रियाज तर करतेस, गा. नाही म्हटलं मला नाही, कॉन्फिडन्सच वाटत नाही. त्यामुळे ताईंकडनं सोडल्यानंतर एक थोडा मधला असा काळ आला की इतका माझा कॉन्फिडन्स गेला. आई म्हणाली नाही बघ तू 4 वाजेपर्यंत. आणि त्यावेळेला काही ना मोबाईल होते ना काही होते. मग बाबांनाच तिथे जाऊन सांगायला लागलं असतं. आणि 4 वाजता मग आई म्हणाली नाही चल जाऊया जाऊ, दादरलाच आहे. म्हटलं नाही मी नाही गाऊ शकणार. आणि असं करून मी तो कार्यक्रम नाही गायले. आणि मला काहीतरी
एक विचित्र असं माझा कॉन्फिडन्स गेल्यासारखा की मी गाऊ शकेन की नाही, आणि की माझा स्थिर स्वर, कारण सुरुवातीला स्वर जो आहे ना शास्त्रीय हा जो सुरुवातीला लावायचा असतो त्याच्यामध्ये तुम्हाला इतका कॉन्फिडन्स पाहिजे त्या स्वरामध्ये स्वर मिळवण्याचा आपला आवाज, आणि हा जबरदस्त पाहिजे. आणि म्हणजे मला तेव्हा गाईन असं वाटेना, आणि मला खूप खूप म्हणजे मी रडून रडून माझी संध्याकाळ गेली. आणि बाबा कार्यक्रमाला जाऊन सांगून आले, पण आईने त्या दिवशी मला खूप खूप बौद्धिक दिलं मला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर मात्र मी ठरवलं की नाही, आता मी हा माझा जो गेलेला कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास मी मिळवणारच. आजपासून भरपूर रियाज करणार आणि कुठलाही पुढचा कार्यक्रम मी कधीही सोडणार नाही, या कारणाने की मला भीती वाटते म्हणून मी सोडणार नाही. त्यामुळे तो मधला काही काळ मला खूप काही शिकवून गेला. आणि मला असं वाटतं जे तुम्ही म्हणाल की इतका मोठा नायगराचा धबधबा आहे असावा तशा किशोरीताईंचे विचार त्यांच्या समोर बसलं की एकाहून एक उत्तम विचार, सांगीतिक विचार असे येत आहेत, आणि ते असे काही गळ्यात नेत आहेत, कधी त्या वरच्या मध्यमावर जात आहेत, कधी एकदम पेचदार तान म्हणत आहेत, अतिशय तालाला अवघड अशी आवर्तनं भरत आहेत, आणि इतका सुंदर भाव त्यांच्या गळ्यात स्वरांमध्ये त्यांच्या, की हे सगळं कसं येणार, हे आपल्याला कसं ऐकायलाच पेलवत नाही आहे. ते गळ्यातनं कधी काढणार मी, कधी रियाज करणार, कधी तिथपर्यंत पोचणार मी, या गोष्टीचं नैराश्य येणं सुद्धा गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय तुम्ही तो चॅलेंज घेऊ शकत नाही. करेक्ट, तुम्ही तो चॅलेंज घेतला आणि मग पुढचा जो आणि हे कळलं की ताई या ताई आहेत आणि मी आहे. करेक्ट, ताईंचे पंख आणि माझे पंख वेगळे आहेत. बरोबर आहे, त्यांची झेप आणि माझी वेगळं. त्याच्यामुळे माझ्या पंखाची ताकद मी घालवून टाकायची नाही. अगदी बरोबर. माझ्या पंखातली ताकद मी कायम ठेवली पाहिजे, आणि मी जेवढं उंच उडणं अपेक्षित आहे तेवढं मी उडलंच पाहिजे. खूप छान, खूप छान. हे मी अगदी ठरवलं. आणि मला वाटतं त्यांची शिष्या समोर बसली, ती हे अगदी छान ऐकतीये की हा तिच्यासाठी सुद्धा एक धडा आहे. नाही, आणि मी सांगू का तुम्हाला, तुम्ही मला जेव्हा प्रश्न विचारताय तेव्हा हे मी केलेले निग्रह, मी केलेले निश्चय हे मी परत आठवून आज मी परत नवी ताजी होतीये. क्या बात आहे. आज माझा विचार परत हा रिफ्रेश होतोय. फार छान. आपण म्हणजे मला हे लक्षात आलं की मी असं जगायचं आहे. मला तुमच्या मुलाखतीमुळे परत एकदा आय एम रिमाइंडिंग माय सेल्फ. क्या बात आहे. सो मला असं वाटतं प्रत्येक क्षण हा मुलाचा आहे. फार फार छान, फार छान. म्हणजे मुलाखतीचं चीज झालं असं मला खरंच या क्षणाला वाटतंय. नक्कीच. 1 वर्ष थांबायला लागलं आपल्याला, पण ठीक आहे. पण याच्यानंतर हे इतकं दैवी गाणं ऐकलं, असा सूर ऐकलात, आणि त्याच्यानंतर तुम्हाला आली ऑफर ती सरदारी बेगमची. चित्रपट संगीताकडे तुम्ही वळलात, अंतर्नाद झालं, संहिता झालं, पण सरदारी बेगमनी खरंच इतिहास घडवला. म्हणजे आजही त्याची गाणी ऐकताना 20 वर्षानंतर ती कान मन तृप्त होतं, भरून जातं. म्हणजे मला खूप त्यांची गाणी ऐकायची सवय आहे म्हणून मी हा अनुभव सांगते. सांगायचं कारण असं की तुम्ही वळलात सरदारी बेगमकडे, ती ऑफर कशी आली, घेतलीत कशी तुम्ही, त्याचा अनुभव काय घेतलात, आणि सगळ्या म्हणजे 2-3 प्रश्न मी एकत्र विचारते, मध्ये तुम्हाला खंड नको द्यायला म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गायकीतून म्हणजे शास्त्रीय गायकीतून तुम्ही शब्दप्रधान गायकीकडे वळताय, तर हे जे स्थित्यंतर आहे कसं आणि किती अवघड होतं, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगत चला. मला असं वाटतं की मिळालेली संधी घ्यायची आणि ते चॅलेंज घ्यायचं, ॲक्सेप्ट करायचं, हे लहानपणापासून मला सवय माझ्या आईवडिलांनी लावली, आणि मे बी माझा स्वभावही तसाच आहे. आणि तो ओळखूनच माझ्या आईवडिलांनी, नाहीतर एखाद्या कमकुवत मनाच्या मुलीला जर असे आईवडील मिळाले असते तर मला असं वाटतं की ती बिचारी दडपून गेली असती. मला असं वाटतं निसर्ग हा, जसं मी म्हटलं की प्रत्येक निसर्गाची योजना फार सुंदर आहे, आणि त्या योजने बरहुकूम जर आपण चालत राहिलो तर काहीतरी चांगलं होतं. सो पण जे सरदारी बेगम जी संधी आली, मी त्याचं चूज करणं ना करणं हे खरं तर ना करणं हे माझ्या मनात नव्हतंच. कारण काय, इतका मोठा चित्रपट म्हणजे श्याम बेनेगलांसारखे
इतके मोठे विजनरी आणि वनराज भाटे यांचं संगीत. वनराज भाटे यांचं संगीत एक्झॅक्टली. आणि अशोक पत्की त्यांचे असिस्टंट होते तेव्हा. आणि खरं तर त्यांना भेटेपर्यंत त्यांचं मोठेपण काय आहे हे मला काही कळलेलं नव्हतं. मी कळण्याचं माझं वय नव्हतं आणि मी माझ्या विश्वामध्ये इतकी मशगूल होते की वनराज भाटे यांची काय गाणी होती. कारण चित्रपट संगीताचा तसा मला अभ्यास करायला मुभाच नव्हती. माझे गुरुजी कडक होते, ते मला म्हणायचे नाट्यसंगीत नाही गायचं, दुसरं काही गायचं नाही, केवळ रागसंगीत गायचं. दुसरं तू गायला लागलीस तर म्हणे ते दुसरं तुझ्या रागसंगीतात कधी घुसेल तुला कळणार पण नाही. कारण का ठुमरीची जी जागा आहे आता हे खयालात येऊन चालत नाही. खयाल हा धीर गंभीर आहे आणि ठुमरी गझल या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे त्या गायल्याने तुझं रागसंगीत खराब होईल. त्यामुळे ते मला गायला वसंतरावांनी मुभा दिलेली नव्हती. पण आता मी वसंतरावांच्या चंगुलमधनं सुटलेली होती आता. त्यामुळे माझं लग्न झालेलं होतं. आणि जेव्हा केदार पंडित नावाचा तबला प्लेअर आहे त्याला विचारलं श्यामबाबूंनी की ठुमरी गाणारी कोणी मुलगी ओळखतोस का तू. तर त्यांनी माझं नाव सांगितलं होतं. मला एक गाणं गायला स्टुडिओमध्ये बोलवलं. स्टुडिओमध्ये आम्ही भेटलो. श्याम बेनेगल, वनराज भाटिया, अशोक पत्की, तबला प्लेअर, हार्मोनियम प्लेअर, सारंगी प्लेअर, आम्ही सगळे बसलो. जावेद अख्तर हे आपले आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते. असे आम्ही बसलो. तिथे श्याम बेनेगलांनी चित्रपटातला प्रसंग जावेद अख्तरांना सांगितला आणि म्हणाले की ऐसा वो क्या है, सरदारी एक महफिल में जाके गाने वाली है और उसका एक दादरे का रियाज वो करने वाली है, तो आप एक दादरा क्यों नहीं लिखते हैं. मग मी म्हटलं म्हणजे यांचं गाणं अजून तयार नाही आहे. मी तिकडे शिकायचं आणि आता गायचं म्हणून मी माझ्या मानसिक तयारीने आले. मी म्हटलं अरे यांचं आता आपण जेवायला तर आलो पण यांचे अजून गहू सुद्धा आणलेले नाही त्यांनी. आता हे कधी गहू आणणार, त्याचं कधी दळाला देणार, ते पीठ करून आणणार आणि त्याच्या पोळ्या कधी करणार आणि मी जेवणार कधी, असं अगदी मला. मी म्हटलं अरे बापरे, म्हणजे ही उपमा मला आत्ता सुचली. तेव्हा मला गहू आणि पोळ्या काही माहीत नव्हतं. पण तिथे त्यांनी प्रसंग सांगितला. जावेद अख्तर आम्हाला म्हणाले एक दो आप जरा. तेव्हा मी शोभाताई गुरटूंकडे पण शिकत होते त्यामुळे मला काही दादरे ठुमऱ्या येत होत्या. थोडे कोई मुखडे सुनाइए. मी दररा लागे नहीं कहीं और, नजरिया लागे नहीं कहीं और. हा एक दादरा सांगितला. दुसरा एक सजनवा तोरे पास कैसे तोरे पास. असे 3-4 मी दादरे त्यांना सांगितले, म्हणून दाखवले. ते म्हणे हां अच्छा अच्छा ठीक आहे. आणि ते आत एका खोलीत गेले, सिंगर्स बूथमध्ये गेले आणि इथे वनराजजी आणि अशोक पत्की बसलेले होते. ते पण काहीतरी हार्मोनियम आणि पियानो बरोबर काहीतरी करत होते. आणि जावेदजी आले, अर्ध्या तासात आले आणि 5 अंतऱ्याचं एक संपूर्ण गीत लिहून अर्ध्या तासामध्ये त्या प्रसंगानुरूप आणि जो दादरा मी ऐकवलेला होता त्या मीटरमध्ये लगेच ते घेऊन आले गाणं. टाळ्या वाजवाव जरा थोड्या. मंत्रमुग्ध झालेले आपण तसंच गाणं तर नाही लिहू शकणार, टाळ्या तर नक्कीच वाजवू शकतो. आणि इथे तेवढ्या वेळामध्ये वनराजजी आणि अशोकजी या दोघांनी मिळून साधारण चालीचा ढाचा बनवलेला होता की हे मीटर आहे. कारण का त्याला वृत्त असतं, आपण सगळे वृत्त शिकलेलो आहोत. त्या वृत्तामध्ये असलेलं ते गाणं आता लिहिणार आहेत. मग त्या वृत्ताला साजेशी चाल इथे साधारण त्यांनी तयार केली. शब्दाला चाल मिळाली. त्यांनी मला लगेच तिथे शिकवलं. तिथे मी शिकले. लगेच म्हणाले चलिए अभी रेकॉर्डिंग करेंगे. म्हणजे एकीकडे मी शेकडो वेळा गाणी रियाज करत होते आणि गात होते आणि इथे माझी परीक्षा खरी होती
की आता शिकायचं गाणं, शब्दही नवीन, सुरावटही नवीन, त्यातला भावही नवीन आणि सगळा अनुभवही नवीन. सगळी मोठी मोठी माणसं स्टुडिओमध्ये गायचं, तो पण नवीन अनुभव. की आपण एका बूथमध्ये आहोत, आपल्याला हेडफोन दिलेला आहे, आपण आता आपला आवाज ऐकू येणार आणि आपण ते गाणं गायचं आणि आपलं सर्वस्व त्या गाण्याला द्यायचं आणि ते गाणं होऊन जायचं. आपण इतक्या उत्कटतेने ते गायला हवं. मला असं वाटतं हा अनुभव फार मोठा, खूप श्रीमंत करणारा, खूप समृद्ध करणारा अनुभव होता. पण असाच समृद्ध करणारा अनुभव आता आम्ही घेणार आणि आम्ही तुम्हाला सरदारी बेगमचं गाणं म्हणायला सांगणार, बरोबर ना? नाही, पण तो म्हणजे त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की इतके वर्ष तपश्चर्येला किती महत्त्व आहे. की तोपर्यंत मी साधारण माझ्या मते 15-1 वर्ष शिकत होते शास्त्रीय संगीत आणि असा रोजचा रियाज करत होते. म्हणजे साधारण 10,000 तास तुमचं एका विषयावर काम झालं की तुम्ही ते काम सहजपणे करायला लागता आणि एक ऑटो मोडवर जाता. तुमच्या रिफ्लेक्सेस प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे तुम्ही करता. त्यामुळे ते गाणं मी शिकले आणि लगेच ते गाणं माझं आपलं झालं आणि त्याच्यात मी माझं काही ॲड करून ते लगेच मी म्हणाले आणि गाणं रेकॉर्ड झालं. आणि 3 ते 3.5 तासामध्ये हा सगळा प्रवास, श्याम बेनेगलांनी तो प्रसंग सांगणं, ते गाणं रेकॉर्ड होऊन तयार होणं, हा केवळ 3.5 तासामध्ये सगळं होत असे. मला असं वाटतं अद्भुत हे होतं. आता ते गाणं कुठलं म्हणायचं? तानपुरा लावायचा का? 2 ओळी ऐकवते. त्याच्यात एकच गाण्यासाठी मला खरं तर त्याने बोलवलं होतं. आधी मला म्हणाले एक गाणं आप गाने के लिए आ जाइए. आणि मग एक गाणं झालं, मग म्हणाले कल आप फ्री है. मग दुसऱ्या दिवशी पण गाणं मला म्हणायला बोलवलं आणि अशा तऱ्हेने मी 8 गाणी त्यात गायले. दारा घर नाही हमरे श्याम, इतकी सुंदर चाल दिली आहे. अशोक पत्की हे त्यांचे असिस्टंट होते वनराजजींचे, ज्यांनी अभिषेकी बुवांकडे पण काम केलेलं होतं. हा घर नाही हमरे श्याम, घर नाही हमरे श्याम, घर नाही हमरे श्याम, वो जाके परदेस बिराजे, सुना हमरा धाम, घर नाही हमरे श्याम, घर नाही हमरे श्याम, हो जाके परदेस बिराजे, सुना हमरा धाम, घर नाही हमरे श्याम. तसंच एक गाणं होतं, एक होरी होती त्यातली, थोडा मोर कान्हा जो आए पलट के रे, मोर कान्हा. आता मोरी कान्हा जो आए पलट के, अब की होरी मैं खेलूंगी डट के, असे त्याचे शब्द होते. आता मला त्याचा भाव जास्त कळतोय असं मला वाटतं. पण त्यावेळेला भाव कळत नसून सुद्धा म्हणजे शब्द ज्या तऱ्हेने टाकले जात होते ते मला विजयाताईंनी फार सुंदर सांगितलं होतं. आणि मी गायला लागले, मोरी कान्हा जो आए पलट के रे, अब के होरी में खेलूंगी ढट के रे, मोरी कान्हा. तर वनराज आले, आरती असू करेच तू, जर थोडी लचक लाव तारी. ती कच्ची होते, त्या गाण्यामध्ये अजून जरा लचक लाव. मग मी ते गाणं मोरी कान्हा
जो आए पलट के रे, अब के होरी में खेलूंगी भटके. असं मग गायले मी ते. चित्रपटाच्या साठी जसे शब्द टाकायला हवेत. अर्थात आपल्याला चित्रपट संगीतामध्ये लताबाई आणि आशाबाई ह्या ज्या सरस्वती माता दोघीही यांनी आपल्याला इतकं सूक्ष्म आणि सुंदर भाव लताबाईंचे आशाबाईंचे आपण ऐकलेले आहेत की किती तरल भाव, अत्यंत तरलतेने त्यांनी भाव प्रस्तुत केले आहेत. पण काही सांगीतिक प्रकार असे आहेत की जिथे कधी ऑब्व्हियस थोडे भाव दिसावेत असे काही प्रकार सुद्धा आहेत. त्यातली ही गाणी अशा तऱ्हेने हा समृद्ध करणारा माझा अनुभव. पण मग शब्दप्रधान गायकीकडे वळताना तुम्हाला अडचणी येत होत्या, चॅलेंज होतं? नाही, नव्हत्या येत. कारण मला असं वाटतं की मी बंदिशी सुद्धा जेव्हा स्वरप्रधान गायकीमधल्या बंदिशी गात असे त्या पण मी बऱ्यापैकी चांगल्या गात होते. म्हणजे आता हळूच सांगते, कोणाला सांगू नका तुम्ही. पण त्या पण म्हणजे मला म्हणजे ता मुश्किल करो आसान, मुश्किल करो आसान ख्वाजा मोरी, माझी मुश्किल आसान कर. तेव्हा मला शब्द कळायचे की नाही मला माहिती नव्हतं, माहिती नाही आता. पण मला त्या स्वरामधली पुकार जी आहे ना ती कुठेतरी स्पर्श करत असे असं मला वाटतं. त्यामुळे मुश्किल करो आसान ख्वाजा मोरी, मुश्किल करो आसान ख्वाजा मोरी, मोलवी अजमेरी दादा, मुश्किल करो आसान ख्वाजा मोरी. त्यामुळे ही बंदिश जरी असेल ना त्यातले शब्द म्हणजे कुठेतरी माझं उच्चारण बरं होतं. कारण माझे दिनकर काकीने नेहमी म्हणत की बंदिश म्हणजे काही टिश्यू पेपर नाही आहे की आपण नाक शिंकरलं आणि फेकून देतो आपण. बंदिश ही अशी नाही आहे. तुम्ही वाढवाल ना नंतर, आता बंद करा. त्यामुळे बंदिश ही टिश्यू पेपर नाही. बंदिशीमध्ये साहित्य आहे. बंदिशीचं तालाशी, स्वराशी, रागाशी लग्न झालेलं आहे. ते सगळे एक कुटुंब आहे ते. त्याच्यामुळे ते सगळ्यांना तेवढं महत्त्व दिलं गेलं पाहिजेच. त्यामुळे स्वरप्रधान गायकीमधली बंदिश पण काही गायक मात्र असे होते की अंतऱ्यामध्ये जरी म्हणजे अंतरा आठवला नाही तर काय करायचं. म्हणजे फार मोठे गायक असे होते की त्यांना गायला लागले दा रा 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 हे म्हणायचं होतं. पण आता आठवत तर नाही आहे की काय शब्द आहेत. मग काय त्यांनी केलं, शास्त्रे नाना चौक, शास्त्री हॉल नाना चौक माझा पत्ता सांगून टाकायचं. आणि काही ते कळलं पण नाही लोकांना की हा वेगळे शब्द आहेत. शास्त्रे नाना चौक तार देवरोर मुंबई सुद्धा सांगितलं. आरतीताईंमध्ये ना एक अवखळपणा पण आहे, खरं सांगते. म्हणजे त्या बोलता बोलता असं काही पटकन विनोदी किंवा काही असं मजेदार बोलून जातात. एक किस्सा सांगते तुम्हाला. आता उपवन फेस्टिवलला त्यांचं फार सुंदर गाणं होतं, अतिशय सुरेख. पहाटे 5:30 वाजता उपवनचा परिसर त्यांच्या चाहत्यांनी, श्रोत्यांनी तुडुंब भरलेला होता. अप्रतिम असं गाणं झालं त्या दिवशी. आणि गाणं संपल्यानंतर सुद्धा त्यातलं फरमाईश करणारी एक जण इथे समोर आलेली आहे, मिसेस कुलकर्णी. त्यांनी सुरुवात केली आणि नंतर सगळ्यांनीच ते उचलून धरलं. गाणं संपल्यानंतर मी राधिकाचा त्यांना पुकारा झाला. त्याच्यावर आरतीताई चटकन म्हणाल्या, असं
10-15 आवाज आले, मी राधिका, मी राधिका, मी राधिका. त्या पटकन म्हणाल्या की बापरे खूप राधिका आलेल्या दिसत आहे तिथे, प्रत्येक जण म्हणते मी राधिका. तर हे असं सुचायला सुद्धा मग ती तरल बुद्धी हवी. आता आपण मी राधिकाचा उल्लेख मजेत केलेला आहे, पण मला त्याच्याकडेच तुम्हाला न्यायचं आहे. कारण तुमच्या आयुष्यामध्ये जसं वनराज भाटिया म्हणतात, अशोक पत्की म्हणतात, तसं श्रीधर फडकेंचं स्थान फार मोठं आहे. प्रश्नच रासरंग, रामरंग, तेजोमय नाद ब्रह्म आणि मी राधिका, एक एक गाणं म्हणजे असं सोन्याची मोहोर आहे, मोहोर. तर त्यांच्याबद्दल तुम्ही सांगा. श्रीधरजींची माझी ओळख आमची खूप लहानपणची, म्हणजे बाबूजींकडे सुद्धा मी काही गाणी, म्हणजे यशवंत देवांकडे जसं मी त्यांच्या गुरुपौर्णिमेमध्ये गात असे, ते अगदी एक पाहुणी कलाकार म्हणून बोलवत मी एवढीशी अगदी जाऊन, म्हणजे माईक पण असा मला दिला तर असं, मला काही फोटो आहेत माझे की मी अशी उभी आणि माईक वरती आणि मी अशी जिराफासारखी मान केलेली आहे. पण श्रोत्यांना अजूनही त्या मैफिलीची आठवण आहे की गारती पण असं गात, आणि ते गाणं पण मला आठवतं, इतकं सुंदर अवघड गाणं होतं. पण देवांची माझी म्हणजे कुठेतरी ओळख झाली, त्यांनी मला बोलवलं. मग यशवंत देवांच्या समोर सुधीर फडके राहत असत, आणि ह्या सगळ्या गुणी कलाकारांची, मोठ्या मोठ्या कलाकारांचं एकमेकाकडे येणं जाणं होतं, विचारांची देवाणघेवाण होती, एक वेगळं वातावरण होतं तेव्हा. म्हणजे आत्ममग्नता कमी होती तेव्हा थोडी, एकमेकांच्या विचारांमुळे आपली समृद्धी वाढवणं, आपलं विचारधन वाढवणं, असा एक वेगळा सुंदर निवांत काळ होता तो. त्यामुळे बाबूजी सुधीर फडके हे यशवंत देवांकडे सुद्धा कार्यक्रमांना येत असत, आणि मग त्यांनी पण मला काही गाण्यांना बोलवलं. त्यामुळे श्रीधर फडके इंजिनिअरिंग शिकत होते तेव्हापासून मी त्यांना अगदी ओळखत होते. त्यांचं पहिलं गाणं जेव्हा त्यांनी पहिली काही गाणी बनवली गदिमांची दूरदर्शनसाठी, तेव्हा मी 10वी-11वी मध्ये होते. मी आणि देवकी पंडित आम्ही दोघींनी ड्युएट त्यांच्याकडे पहिल्यांदा गायलं ते. त्यामुळे लहानपणापासून त्यांनी मला पाहिलेलं होतं, माझं गाणं काय माहिती होतं, माझा स्वभाव काय, म्हणजे पूर्णपणे ते मला ओळखत होते. त्यामुळे त्यांना जेव्हा त्यांच्याकडे मी राधिका हे गाणं आलं तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर ते मलाच पाहत होते, आणि त्यांनी ते गाणं केलं. आणि त्यांच्या गाण्याची म्हणजे इतकी सुंदर चाल आहे ती, अत्यंत सुंदर. म्हणून तर दाखवा. माझी शिष्या म्हणेल आता मी खूप वेळा म्हणाले हां ये तू म्हण, पण आधी त्या गाण्याबद्दल सांगते. आणि मी इथे तोपर्यंत थोडी येऊन उभी राहा. आणि त्यांनी मला जे शिकवलं ते म्हणजे माझं जसं गाणं तसा माझा स्वच्छंदपणे विहार करण्याचा जो सांगीतिक स्वभाव आहे, की म्हणजे एखादी मला ओळ सांगितली की मी राधिका मी असं मी म्हणणारच नाही. मला मी राधिका तर मी वेगवेगळ्या तऱ्हेने रंगवणारच, आणि माझ्या तऱ्हेने मी ती रचना गाणार, हा माझा स्वभाव त्यांना माहिती. त्यामुळे त्यांनी मला एक इतकी सुंदर चौकट दिली. म्हणजे जसं रांगोळी, आपण रांगोळीचे उभे आडवे ठिपके काढतो आणि त्याच्यामध्ये एक आपण आकृती काढतो आणि नंतर आपल्याला हवे तसे रंग भरतो. म्हणजे आपली आणि शेजारणीची जरी आकृती सारखी असली तरी रंग वेगळे असल्याने ती आकृती, जशी रांगोळी वेगळी वाटते तशी त्यांनी ते दाखवले, म्हणजे मला चाल दाखवली आणि म्हणाली तुला पाहिजे तसे भर आता ती. क्या बात आहे. आणि त्यामुळे मग ते रेकॉर्डिंग करताना पण इतक्या अनपेक्षित काही जागा आल्या की कधी कधी मला पण थक्क होऊन जायला गेलं की अरे हे तर मी कधी म्हटलेलं नाही आणि असं सुंदर आलं ते. कारण का ते गाणं मुरलं. आणि परत पा कडक माणसं, मला आता लक्षात यायला लागलं. फडके पण असेच. श्रीधरजी म्हणजे काय, रिहर्सल बरेच वेळा केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय रेकॉर्डिंगला जायचं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे बसून परत ते ही नको, मग ही चाल नको, काही चांगली वाटत नाही, मग तशी करूया, मग अशी करूया, असं करून ते गाणं एकदा बनवायचं, बिघडवायचं, हां, आणि असं करून ते अनेक शेकडो वेळा म्हणून घ्यायचं. त्यामुळे तसं मूर्त आतमध्ये, आणि असं मेंदूच्या प्रत्येक रंध्रामध्ये ते गाणंच वाजत असतं. आणि त्यामुळे आपला जर चांगली तल्लख बुद्धी असलेला जर मेंदू असेल ना, तर ते गाणं असं मस्त फिरवतं संपूर्ण मेंदूच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, आणि त्यातनं उत्तम गाळी विचार असं काढतं. आणि आपल्याला जगाचा विसर पडला, आपण ते गाणं होऊन गेलो ना जर,
तर अत्यंत उत्तम विचार सुचू शकतात. हे मी अनुभवलंय स्वतः. तल्लख बुद्धिमत्ता त्यांनी स्वतःच उल्लेख केला म्हणून मला सांगावं असं वाटतंय. CA करायला जाणार होती. असे जाणार तर असे खूप लोक असतात की मी हे सुदैवाने नाही गेले. मी कलेक्टर मला व्हायचं होतं असं व्हायचं तेवढी पात्रता होती तुमची, नक्कीच होती, पण आपल्या सुदैवाने त्या गेल्या नाहीत. म्हण हा मी राधिका हा म्हणू दे म्हण जर परीक्षा घेऊया. प्रवास जरा भारी पडलेला आहे. मी राधिका मी राधत तलवारी सारखी येऊ दे जागा. मी प्रेमिका आतूनमध्ये गाणं छान. हा मी माईक खाली ठेवते. तू अपरात्री कुंजवनी सोर मधुर जागमनी कैना सुचेना माझी मी उरेना साहवेना नीलना जया तुरले राधिका राधिका मे प्रेमिका. इतक्या सुंदर स्वरांनंतर झालं बस. इतक्या सुंदर स्वरांनंतर खरं तर शब्द नकोसे वाटतात, पण नाईलाज आहे. आरतीताई मला म्हणजे मी ती म्हणाल तिला सांग ना तुम्ही म्हण ते तुम्हाला म्हणायचीच आहे, प्रश्नच नाही. त्याशिवाय या सांगीतिक मैफिलीचा शेवट होऊच शकत नाही. पण थोडं मध्ये एखाद दुसरा प्रश्न आहे कारण आमचा आता वेळ संपत येते. पण मी आरतीताईंना विचारणार होते की तुम्ही शिष्य कसे घडवता, त्याचं प्रॅक्टिकलच त्याने मला करून दाखवलं प्रश्न विचारण्यापूर्वी. आता काही त्या प्रश्नाची जागा उरली नाही. आता एक फार महत्त्वाचा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की राधिका ह्या राधिकेचा या प्रेमिकेचा उदय कसा झाला त्यांच्या आयुष्यामध्ये. त्याचं उत्तर आता पाहिजे. मी म्हटलं ना की निसर्गाच्या सगळ्या योजना असतात. म्हणजे मला असं वाटतं की आमचं प्रेम
जडलो एकमेकांवर, पण ती सगळी निसर्गाची योजना होती. मला असं वाटतं की मी गात राहावं यासाठी निसर्गाने, कारण का उदयचे आईवडील दोघेही गाणारे, सुमती टिकेकर माझ्या सासूबाई, आणि परत ते सुद्धा कडकच लोक. पहा काय मला ते कसे काय मिळाले. माझ्या सासूबाई म्हणजे जबरदस्त होत्या अगदी. माझे सासरे म्हणायचे स्वयंपाकघराकडे वगैरे अजिबात यायचं नाही, तुझा रियाज करायचा. त्यामुळे रियाज नाही केला तर आपल्याला स्वयंपाक करावा लागेल, त्यामुळे मी गपचूप रियाज करायचे. त्यामुळे अशी ती मंडळी मला भेटली. आणि उदयसुद्धा माझ्या कॉलेजमध्ये होता. त्याला तो तबला वाजवत असे, त्याला गाण्याची खूप आवड होती. आणि माझं गाणं ऐकूनच तो खरं तर मला वाटतं त्यालाही वाटलं असेल की आपले आईवडील लगेच तयार होतील, गायिका मुलगी आहे म्हणजे. त्यांनी पण बहुतेक असा प्लॅन केला असेल आणि मी पण असा प्लॅन केला की अरे वा, सासू सासरे गाणारे आहेत, माझं गाणं मस्त हिशोब केले दोघांनी. हे असे नकळत झाले असावेत. पण ते आत्ता वाटतं, पण त्यावेळेला मला उदय खूप आवडतच होता आणि आजही आवडतो. कारण का तो अतिशय मनमोकळ्या स्वभावाचा आणि त्याला संगीताची उत्तम जाण असलेला. आणि नंतर नंतर संसारामध्ये लक्षात यायला लागलं की संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे खरं तर काय आहे हे मला, म्हणजे कधीही कुठल्याही तऱ्हेची आडकाठी नाही, ना माझी त्याला ना त्याची मला. आणि सगळ्यांशी जेव्हा तो ओळख करून देतो तेव्हा तो म्हणतो की ही माझी बायको नाही, आम्ही दोघेही नवराच आहोत. आणि झाकीर हुसेनचा किस्सा तर ऐकण्यासारखा आहे. कारण का ही किती, तो म्हणतो ही बायको आणि मी नवरा असं नाही आहे, आम्ही दोघे नवरा असंच आहे. म्हणजे हा कुठल्या अर्थाने म्हणतो ते आता घरी जाऊन जरा विचारते हा मी मात्र. तुम्हाला नवीन नवीन काहीतरी हो. आणि झाकीर भाईंच्या जेव्हा पहिल्यांदा आम्ही भेटायला गेलो तेव्हा उदयने त्यांना सांगितलं, म्हणजे मी ओळखतच होते झाकीर भाईंना कारण अनेक कार्यक्रमांमध्ये भेटत असत, पण उदय गेला आणि नमस्कार करून म्हणाला, झाकीर भाई मैं उदय टिकेकर अंकलीकर. म्हणजे त्यांनी तुमची जागा पहिल्या क्षणापासून विवाहाच्या स्वीकारलेली आहे. अगदी त्याचा अर्थ. अगदी 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 म्हणजे कधीच त्याला असं वाटत नाही की दोघे आम्ही पार्टनर आहोत, म्हणजे की कुठली तरी एक माझी जबाबदारी आहे असं त्याला नाही. तो म्हणतो नाही होईल सगळं, तू करायच्या भानगडीत पडू नको, तू गा, म्हणजे तुला जे हवं ते तू कर, असं तो कायम. त्यामुळे मला बहुतेक हे म्हणजे पाळण्यात जसं पाय मुलाचे दिसतात तसं मला तेव्हाच कळलं कॉलेजमध्ये की असं आहे उदय. त्यामुळे तुमचा उदय टिकेकरांच्या घरात झाला. खरंय. आता आपण कार्यक्रमाच्या समाप्तीकडे येतोय. एक शेवटचाच प्रश्न विचारते. माझ्याकडे प्रश्न खूप आहेत त्यांना विचारायला, पण शेवटचा प्रश्न की आणि शिष्यांना कसं शिकवता हे मला जेव्हा सांगताना मला असं वाटतं की जितका गुरु महत्वाचा आहे ना त्यापेक्षा शिष्याची तळमळ महत्वाची आहे. अगदी बरोबर. त्यापेक्षा गुरु शिकवेल म्हणजे चांगला. जेव्हा शिष्य गातो तेव्हा वाटतं असं सगळे म्हणतात अरे वा छान, किती गुरुनी तुला छान शिकवले. पण गुरु शिकवत नसतो, शिष्य हा शिकत असतो. गुरु काही शिकवू शकत नाही. जोपर्यंत तुमच्या मेंदूचे दरवाजे उघडे नाहीये, तुम्हाला काहीतरी शिकण्याची इच्छा नाहीये आणि ते करण्याची तळमळ नाहीये, तोपर्यंत तुम्ही काहीही आयुष्यात करू शकत नाही. अगदी खरं. त्याच्यामुळे हॅव्हिंग अन ओपन माइंड ऑल द टाइम, सारखं ओपन माइंड असणं हे पण खूप सारखं शिकवत राहतं. आणि हे तुमचं तत्वज्ञान जे आहे ना ते सगळ्या क्षेत्रांना लागू आहे, गायनाबरोबर इतरही जीवनामध्ये सुद्धा ना. हे जीवनामध्ये हेच नातं सुद्धा किती, नाती ही प्रत्येक म्हणजे वेळेप्रमाणे बदलतच आहेत आणि त्याचे डिमांड्स बदलत आहेत, चॅलेंजेस बदलत आहेत. त्यामुळे ओपन माइंड असलं तर मला असं वाटतं की जीवन सुंदर छान होतं. आजचं आयुष्य खूप वेगवान आहे, तर ह्या वेगवान आयुष्यामध्ये शास्त्रीय संगीताचं स्थान तुम्हाला काय वाटतं? हे शास्त्रीय संगीत हे केवळ काय मनोरंजनाची गोष्ट नाही, ती आत्मरंजनाची गोष्ट आहे असं माझे गुरुजींनी इतकं सुंदर सांगितलेलं आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी सुद्धा म्हणजे जितकी मी म्हणते शिष्य जितका महत्त्वाचा आहे तसं मैफलीमध्ये सुद्धा गायकाची प्रतिभा जितकी महत्त्वाची आहे तितकीच ऐकणाऱ्याची सुद्धा एकाग्रता, ऐकणाऱ्याची तळमळ, ऐकणाऱ्याच्या मनाचं स्थैर्य
हे सगळं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत हे आजच्या काळाची खरं गरज आहे. जेव्हा आपण सगळे अशा 210 स्पीडनी पळतोय, नुसते आपली मनं तर 500च्या स्पीडनी पळत आहेत आणि आपलं शरीर असं नुसतं धावत सुटलेलं आहे की काय आपल्याला आता, आणि मिळत तर त्याच्यात काहीच नाही आहे. म्हणजे शांतपणे थांबून आपल्याला त्या प्रवाहामध्ये आपले नुसते ते आपण, मला असं वाटतं शास्त्रीय संगीत ज्यांना आवडतं त्यांना, ज्यांना त्याची ओळख आहे त्यांच्यासाठी. ज्यांना शास्त्रीय संगीत माहितीच नाही आहे ते म्हणतील ह्यांचं हे काय खरं नाही आहे. पण ज्यांना आवड आहे त्यांनी जरूर जरूर ते रोज ऐकावं. तो म्हणजे मला असं वाटतं योग आहे तो, योग म्हणजे योगा जे आपण हल्ली म्हणतो ना योगा, तर तो योग. कारण माझ्या एक ओळखीचा ऑस्ट्रेलियाला शिकत असलेला एक मुलगा पुण्यात राहणारा, तो तिथे परीक्षेसाठी गेला होता, इंजिनिअरिंगची परीक्षा, आणि त्याची परीक्षेच्या वेळेस रोज तो सकाळी शास्त्रीय संगीताचे आलाप ऐकत असे. द्रुत बंदिश नाही, म्हणजे संथ आलाप चालले आहेत आणि अगदी संथ लय चालली आहे तबलाची, जेव्हा एकदम जसे धा धन धन ह्या लईमध्ये तबला वाजतोय आणि असे शांत आलाप चालू आहेत. अशा तऱ्हेचं शास्त्रीय संगीत तो रोज ऐकत असे हॉस्टेलमध्ये. आणि जशी परीक्षा ज्याची जवळ आली तेव्हा मग त्याला वाटलं की इतर मुलं काहीतरी ऑब्जेक्शन घेतील, त्यामुळे त्यांनी ते सकाळी ऐकणं सोडून दिलं, कारण बाकीच्यांनी कंप्लेंट करणार. तर त्याच्या बाजूला राहणारी चायनीज मुलं, वेगळ्या देशांची मुलं, ती येऊन त्याला म्हणाली, वाय आर यू नॉट प्लेइंग दॅट म्युझिक टुडे, प्लीज प्ले दॅट म्युझिक. आणि त्या लयची पहा, ती मेडिटेटिव्ह लय आहे, मेडिटेटिव्ह. हे पाहतो दादिन दिन दादा, ही आपल्याला अतिशय चंचल लय आहे ना, आणि कुठे धा धेन धेन धा धा, काय लय धीर गंभीर लय. पहा, ऐकल्यावर सुद्धा तुम्हाला नाही का वाटलं, काही जाणवलं ना की त्या लयीची काय मजा आहे ती. मला असं वाटतं सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि मग तुम्हाला जर आवडली तर तुम्ही रमला तर शास्त्रीय संगीत ऐका, नाहीतर आपल्याला आहेच की एंटरटेनमेंट खूप आहे आपल्याला. भरपूर आहे, भरपूर आहे, खूपच आहे. आत्ता आरतीताई तुम्ही शास्त्रीय संगीताचं जे सांगितलं ना भवितव्य आणि त्याची एक कलाकुसर सांगितलीत. सुप्रसिद्ध शहनाई वादक बिस्मिल्ला खान लंडनच्या कॉन्सर्टमध्ये म्हणाले होते की शास्त्रीय संगीत अमूर्त आहे, ते जात पात पंथ भेद धर्म या सगळ्याच्या पलीकडलं आहे. सूर काय म्हणाले आमचे आहेत का? सूर काय हिंदू आणि मुसलमान आहेत का, ख्रिश्चन आहेत का? सूर 7 सूर सगळ्यांचे, त्यांचे डोरेमिफा सोलाटिडो, आमचे सारेगमपधनिसा, तेच त्याच श्रुती आहेत, अगदी तेच सूर आहेत. आणि म्हणून ते सगळ्या विश्वातल्या संगीत, पण तरी आपलं जे संगीत आहे ठेवतात, आपलं शास्त्रीय संगीत जे आहे ना ते अनुपम, ते तसं संगीत संपूर्ण जगात नाही आहे की नुसते सारेगपा धसा 5 स्वरामध्ये 1 तास गायक नुसता डुबून गेलेला आहे आणि स्वतः बरोबर तो सगळ्या ऑडियन्समधल्या 5000 लोकांना सुद्धा तो भूपाली करतो आहे. फार मोठं सामर्थ्य आहे आपलं, खूप सामर्थ्य आहे. आणि ह्या शास्त्रीय संगीताच्या बद्दल किंवा ते गाणाऱ्या गायक पण तेवढेच थोर आहेत. गेल्या वर्षी आपल्याकडे इथे आध्यात्मिक गुरु आले होते, सुनील काळे. ते म्हणाले होते की शास्त्रीय गायक हा ईश्वराच्या सगळ्यात जवळ पोचलेली व्यक्ती आहे. थोडंसं मला थोड्या टाळ्या राखून ठेवा माझ्या शेवटच्या वाक्यासाठी आणि त्यांच्या शेवटच्या गाण्यासाठी. हे अगदी खरं आहे, पण मला माझ्यासारख्या एका अल्पमतीच्या व्यक्तीला एवढंच वाटतं की ज्या गायकाच्या स्वरांना माणुसकीचा, माणूसपणाचा परिसस्पर्श लाभलाय तो खरा श्रेष्ठ गायक. आणि हे कधी घडतं? गेल्या वर्षी ह्याच दिवशी अशीच सुंदर मैफिल रंगणार होती. सकाळच्या प्रहरी आरतीताईंचा फोन आला, माधुरीताई नाही मी येऊ शकत पुण्याहून मुंबईला, पण मी माझ्या परीने बऱ्याच आमच्या दूरदर्शनच्या आलेले आहेत फ्लोअर मॅनेजर शशी कुलकर्णी, त्यांच्यापासून अनेकांना मी त्रास दिला त्या दिवशी की मला कोणीतरी द्या आपल्या क्षेत्रातलं, मिळत नव्हतं. अतिशय तब्येत बिघडलेली असताना आरतीताईंनी
अनेकांना फोन केले, प्रत्येकाचे कार्यक्रम ठरलेले होते. शेवटी सुकन्याताईसुद्धा प्रवासात होत्या, पण केवळ आणि केवळ आरतीताईंच्या शब्दांसाठी सुकन्याताई आल्या. सुकन्या मोनेने इथे अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम केला आणि त्याचं संपूर्ण श्रेय आरतीताईंना आहे. एक आणखी छोटंसं उदाहरण सांगते. त्या दिवशी उपवन मला फेस्टिवलमध्ये नाही, खरं तर श्रेय सुकन्याला आहे की इतक्या आयत्या वेळेला सांगून आणि दुसऱ्या कुठल्या तरी कलाकाराच्या कार्यक्रमामध्ये आपला नसताना आपण जाऊन तिथे कार्यक्रम करायचं, हे त्याचा मोठं मन लागतं मोठं- त्याला. मोठं खरंच पण. मोठं मन लागतं. तसंच मोठं मन परवा बघितलं. उपवन फेस्टिवलला 2 तास आरतीताई गात होत्या. त्यांना पुण्याला जायची घाई होती, पण रसिकांनी त्यांना मोठा घेराव घातला, फोटो काढत होते. खूप फोटो काढून झाले. आयोजकांनी थोडी विनंती केली की आता बास झाले फोटो, त्यांना जायचंय. त्यावर आरतीताई जे वाक्य बोलल्या ते दूर उभी राहून मी ऐकत होते. त्या म्हणाल्या की हे रसिक श्रोते आहेत ना, म्हणून आम्ही कलावंत आहोत. बस ही एक जाणीव ज्या कलावंताकडे शाबूत आहे तो सर्वश्रेष्ठ कलाकार. आणि म्हणून मी आरतीताईंची सुरुवातीपासूनच निस्सीम भक्त आहे. आज ती भक्ती अधिक पटीने वाढले. आरतीताई, तुम्ही इथे येऊन आम्हाला 1 वर्ष थांबायला लागलं, पण त्याचं चीज झालं असं वाटतं. आणि खरोखर खूप दिलखुलास गप्पा मारल्या. वेळेकडे तुम्हीही बघितलं नाही, आम्हीही बघितलं नाही. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती, जाताना गेटवर तिळगुळ असेल, आपण जरूर तिळगुळाचा आस्वाद घेऊन जायचंय. आपलं 2026साठी व्याख्यानमालेला हजेरी लावणार या एका मनोदय घेऊन, तिळगुळ घेऊन आपल्याला निघायचंय. आपलं नवीन वर्ष, मकर संक्रांत सगळं खूप छान जावो. आरतीताईंचं नवीन वर्ष खूप छान जावो. त्यांचा वाढदिवसही येतोय, तर त्यांच्या वाढदिवसालाही मी त्यांना शुभेच्छा देते वाढदिवसासाठी. आणि आता ही शाब्दिक बडबड थांबून आरतीताईंच्या सुरांवर ही सुंदर मैफिल आपण संपवूया. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. सकाळीच उदयचा मला मेसेज आलेला आहे की आता तरी गोड बोल. आज संक्रांत आहे, त्यामुळे आज मी गोड बोललेली आहे त्याच्याशी. उद्या परत येऱ्या माझ्या मागल्या. आणि यांनी आता इतकं माझ्या माणुसकीचं कौतुक केलेलं आहे, ते त्या उदयसमोर हे सगळं म्हणू नका, कारण उदय म्हणाल ही कोण आरती बाबा, मला नाही माहिती. त्यांना सांगा की आमच्या रसिक श्रोत्यांसाठी वेगळी आरती आहे. मी माझ्या गुरुजींचा एक तराना आहे, तो गाऊन ह्या भैरवी रागामध्ये आहे. आणि
तन ना दे दे तो दे दे तो तन ना दे दे तो दे दे तो मुझे तन तन दे देना अंतराचा सुंदर लिहिला. पहिला भाग हा तराण्याचा आहे. अंतऱ्यामध्ये भैरवी प्रियदर्शनी, भैरवी प्रियदर्शनी, रंजनी रागिनी मोहिनी, हे माते वरदे शक्ति दे, हम कला उपासक, हम कला उपासक मांगे तुम्ही सो दान आज, हम कला उपासक मांगे तुम्ही सो दान आज, नृत्य गीत वाद्य संगीत की सेवा करे यही कामना मन भावना. तन तन दे देना भैरवी प्रियदर्शिनी, भैरवी प्रियदर्शिनी, राजवी रागिनी मोहिनी, हे माते वरदे शक्ति दे, हम कला उपासक मांगे तुम्ही सुधान आज, नृत्य गीत वाद्य संगीत की सेवा कर यही कामना मन भावना. ओद तनन तन दे देना, ओद तनन तन दे देना, ओद तनन दे देना, तन दे देना, दे देना. तन दे